नमस्कार शेतकरी बंधू. शेतकरी संवाद समाधान मुंडे यूट्यूब चॅनलला प्रथम भेट दिल्याबद्दल मी तुमचे आभार मानतो. मी आज स्वतः आपल्या सुपर गोल्डन सीताफळ या बागेमध्ये उभा आहे. आपली बाग बार्शी तालुक्यातील उकडगाव या गावी आहे. तर मी आज या व्हिडिओद्वारे तुम्हाला एक सांगणार आहे की सीताफळाच्या झाडाला सेटिंग लागण्यासाठी त्याची काडी कशी असली पाहिजे किंवा छाटणी करताना काडी कशी असली पाहिजे, तर ह्याच्याविषयी मी तुम्हाला चर्चा करणार आहे. तर आपली बागेला 3 वर्ष कंप्लीट पूर्ण झालेली आहे. सीताफळ बागेला आता हे 4थं वर्ष चालू होत आहे. तर 3 वर्षामध्ये आपल्या बागेची कंडिशन कशी आहे हे तुम्हाला मी दाखवतो व छाटणीची व्यवस्था कशी असते हे तुम्हाला मी सांगतो. तर तुम्ही ह्या व्हिडिओद्वारे बघू शकता. तर आपली ही जी बाग आहे ते 3 वर्ष कंप्लीट झालेली बाग बघू शकता तुम्ही. तर बागेमध्ये हे सिंगल खोड कशा पद्धतीने तयार झालेला आहे आणि सिंगल खोड तयार होऊन ह्याला ब्रँचेस वगैरे कसे आहेत. तर हे एकच झाड नाही तर तुम्हाला पूर्ण झाडं सगळे दाखवतो. अशाच पद्धतीनं बघू शकता कसं झालेलं आहे. तर ह्याच पद्धतीनं हे पूर्ण प्लॉट आहे आपला असाच आहे. तर ह्याच्यामध्ये तुम्हाला एक सांगतो की आता ह्याच्यामध्ये छाटणीसाठी काडी कोणती महत्त्वाची आहे. तर ही जरी अवकाळी पावसानं फुटलेला असेल तरी ह्याची काही अडचण नाही. ह्याच्यामध्ये तुम्ही बाग धरायची नाही, छाटणी केल्याशिवाय बाग धरायची नाही. आणि आपल्या बागेची छाटणी ही आपण 25 मेच्या पुढे करणार आहे, कारण आपल्याकडं पाणी सध्या उपलब्ध नाही. आणि ज्या शेतकऱ्यांना पाणी उपलब्ध आहे त्यांनी 1 मेपासून छाटणी करून बाग धरली तरी चालू शकते. तर 1 मेला छाटणी केलेल्या शेतकऱ्यांना पाणी किती पाहिजे आणि कसं पाहिजे हे पण तुम्हाला अगोदर आपलं मार्गदर्शन खूप महत्त्वाचं आहे. त्याच्यानुसार तुम्ही करू शकता, नाहीतर तुम्ही 25 मेच्या पुढे छाटणी करा. तर आता हे पूर्ण प्लॉट बघताय आपला. तर ह्या प्लॉटमध्ये मशागत पण आपण कशी करून ठेवलेली आहे, एक अत्यंत योग्य अशी मशागत केलेली आहे. तर आता ह्याच्यामध्ये तुम्हाला एक सांगायचं आहे की आता आपले हे जे झाड तुम्ही बघताय पहिली छाटणी केलेली आहे इथं. तर ही छाटणी केल्यानंतर इथून पुढे काडी बघा की कशी आहे. ही पूर्ण पेन्सिल आकाराची काडी आहे. ही पुढे घेतली आपल्याला इथून 7-8 डोळे येणार आहेत. तर इथं घेतलं तर ही आपल्याला एक पेन्सिल आकाराच्या जवळ आसपास काडी दिसते आपल्याला. म्हणजे अशाच काडीला आपल्याला सेटिंग होऊ शकते आणि काही अडचण येत नाही. बऱ्यापैकी शेतकऱ्यांना अशा पद्धतीनं काड्या भेटत नाहीत. आता आपलं हे एकच झाड नाही तर तुम्ही प्रत्येक झाडाचं बघू शकता काड्या कशा आहेत. पूर्ण बऱ्यापैकी पेन्सिल आकाराच्या काड्या तुम्हाला पाहायला भेटतील. पाहू शकताय तुम्ही. हे एकच झाड नाही तर प्रत्येक झाडाचं तुम्ही पाहू शकता. प्रत्येक झाडाला काडी बघा कशी आहे. अशी नाजूक काडी पेन्सिल आकाराची काडी आहे. तर ह्या पद्धतीनं आपल्याला अशी काडी पाहिजे असेल आणि ह्याच्यासाठी तुम्हाला पहिल्या वर्षापासून लागवड केल्यापासून तुम्हाला पहिले 2 वर्षे कातर लावायची कसलीच गरज नाही. आणि ज्यांनी कातर लावली त्यांचा प्लॉट हा सक्सेस होणार नाही. तर अशी जी जाड काडी राहते ही जाड काडी बघू शकता तुम्ही. ही अशी पूर्ण जाड. तर ह्या जाड काडीला बऱ्यापैकी सेटिंग होत नाही. तर ह्या व्हिडिओद्वारे मला एकच दाखवायचं की आपला स्वतःचा प्लॉट आपण ड्रिप केलेलं नाही. आपण ह्याला लावल्यापासून 1 रुपयाचं खत टाकलेलं नाही लावल्यापासून. आणि सगळं जे आहे ते पूर्ण निसर्गावर बाग आहे आपली. ह्याच्यामध्ये मी एक पेरूची पण लागवड केलेली आहे. पेरूसुद्धा पानगळीमध्येच आलेला आहे. बघू शकता हे पेरू पूर्ण पानगळीमध्ये येऊन गेलेलं आहे पेरू. तर पूर्ण म्हणजे असं मी इथं लक्ष काहीच दिलेलं नाही की आपल्याला हे असं दाखवायचं की मला एक नैसर्गिकरित्या तुम्ही कशी शेती करू शकता त्या पद्धतीने केल्या जमाय असं. हे पाहू शकता तुम्ही हे कसं आहे. सगळा प्लॉट बघा तुम्ही की एकच नाही असं नाही. आता या मोठ्या झाडाचे सुद्धा तुम्ही हे झाडाची काडीसुद्धा तुम्ही बघू शकता कशा आहे त्या. तर ह्याच्यामध्ये छाटणी करताना 7-8 डोळे ठेवून छाटणी करून घ्या. आणि मागील काही व्हिडिओमध्ये मी तुम्हाला छाटणी कशी करायची दाखवलेलं आहे. तर छाटणी कशी करायची, त्याची काडी कशी असली पाहिजे हे सगळं तुम्हाला दाखवलेलं आहे. आणि आज मी स्वतःचा प्लॉट तुम्हाला मी दाखवत आहे. तर स्वतःच्या प्लॉटमध्ये सुद्धा मी त्याच पद्धतीनं सगळं केलेलं आहे. तर तुम्ही आणखीन जास्त माहिती पाहिजे नसेल तर तुम्ही माझ्याशी संपर्क करू शकता. सीताफळामध्ये तुम्हाला पाहिजे ते नॉलेज तुम्हाला दिलं जाईल, काही अडचण नाही. सीताफळ माझा 19 वर्षाचा अनुभव आहे स्वतःचा. तुम्ही आणखीन एकदा बारकाईने बघू शकता काड्या कशा आहेत. ह्या काड्या महत्त्वाच्या आहेत, बारीक काड्या खूप महत्त्वाच्या आहेत. संपर्क करा माझ्याशी. श्री तुळजा हायटेक नर्सरी बार्शीकर.
सांगोला नंबर 820 822 1007 या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता. धन्यवाद.